नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतेच नगर परिषद जाहिरातचा जो वारा वाहू लागलाय. म्हणजे काही टेलिग्रामवाले सांगताय की बुवा या ऑगस्टच्या एंडिंग म्हणजे या आठवड्याच्या एंडिंगपर्यंत जाहिरात येईल बुवा असं. ती येईल तेव्हा येईल. पण आपण त्या अगोदर आपल्याला सिलेबस काय वगैरे ते आपण समजून घेऊ. आणि हा मागच्या वेळेस झालेला सिलेबस आहे त्याला पाहून आपण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता नगर परिषद प्रशासन संचालनालयामार्फत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नगर परिषदेमार्फत भरती राबवण्यात येणार आहे. काही टेलिग्रामवाल्यांच्या माहितीनुसार नगर परिषद जाहिरात येणार आहे असं समजतंय. पण आपल्याला त्या अगोदर आपल्याला नगर परिषदेचा सिलेबस आणि इतर गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे की नेमकं त्यासाठी आपल्याला ही मागची 2023 सालाची PDF आहे. ती PDF आपण ग्राह्य धरून म्हणजे त्यानुसार आपण अभ्यास करू शकता. तर चला तर मग आपण सुरुवात करू सिलेबस समजून घेण्यासाठी. आता बघा, नगर परिषद असतं आपल्याला गट क आणि ड च्या काय रिक्त अभ्यासक्रमाचे स्वरूप आपण बघू. नगर परिषद गट क आणि ड पदांसाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याचे आपण स्वरूप बघून घेऊ. आता बघा गट क ट मध्ये संवर्ग 1 मध्ये बघा वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखन, लघु टंकलेखन, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर आणि शिपाई या पदांकरता शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष दर्जाच्या समान. बघा आता यांच्यासाठी अभ्यासक्रम कसा असेल. मराठी कितीला असेल? 25 प्रश्न 50 गुण, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कांना राहील. इंग्रजीचं बी तसंच 25 प्रश्न 50 गुण, एक प्रश्न 2 मार्काला. एकूण 200 गुणांची परीक्षा होईल आणि 100 प्रश्न असतील. आणि सामान्य ज्ञानमध्ये 25. आता याचा डिटेल सिलेबस आपण पुढे बघू. आता बघा, संवर्ग परिशिष्ट ब नुसार संवर्ग 1 नुसार गाडणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक, गाडणी चालक आणि प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री आणि वीजतंत्री, पंप ऑपरेटर आणि जोडारी वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान परीक्षक, हॉलमन आणि फायरमन ह्या सर्व पदांकरता काय आहे स्पेशल तांत्रिक सिलेबस आहे 40 मार्काचा आणि 15 मार्कांचा मॅथ, रिजनिंग, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बौद्धिक क्षमता चाचणी असे. तर बघू आपण आता. बघा, या गाडणी चालक हे एवढे पद लक्षात ठेवा आणि हे एवढे पदांना काय आहे 25 मार्काचा 25 4 सेक्शन आहेत आणि ह्या पदांना काय आहे 15 मार्काचे 4 सेक्शन प्लस 40 मार्काचा तांत्रिक विषय हे आपण बघून घेऊ. आता बघा, 100 प्रश्न आणि 200 गुण आणि वेळ काय आहे 2 तासाचा. आता बघा, माध्यम काय राहील याचं मराठीचं तर मराठी, इंग्रजीचं इंग्रजी, सामान्य ज्ञानाचं मराठी, बौद्धिक क्षमताचं चाचणीचं बी मराठी आणि तांत्रिक विषयाचं बी माध्यम परीक्षेचं माध्यम काय राहील मराठी. आता वर्ग 3 आणि वर्ग 4 चे आपण बघू. आता वरिष्ठ लिपिकसाठी मराठी किती मार्काला राहील 25, इंग्लिश 25, सामान्य ज्ञान 25 आणि बौद्धिक चाचणी 25. आता मराठीमध्ये काय काय सिलेबस आहे. सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्न म्हणजे 5 मार्काचा आपल्याला काय राहील उतारा राहील. इंग्रजीचा विभाग कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडियाज अँड फ्रेज आणि देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ फ्रेज आणि सामान्य ज्ञान. आता बघा, लिपिक टंकलेख आणि आपला GS सिलेबस काय राहील. आता GFचा सिलेबस बघा सर्वांना सारखा राहील. वरिष्ठ लिपिक GSचा सिलेबस बघा वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखन आणि लघुलेखक यांना बघा. आता सिलेबस बघा GSचा इतिहास काय आहे आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, विशेषतः काय आहे महाराष्ट्राचा इतिहास. भूगोल काय आहे महाराष्ट्राच्या संदर्भात, भूगोल पण काय आहे महाराष्ट्राच्या संदर्भात. विशेष अभ्यास पृथ्वी, जगातील विभाग, अक्षांश, रेखांश आणि महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरं, नद्या व उद्योगधंदे. जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. अर्थव्यवस्थेमध्ये काय सिलेबस आहे. राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा व राजकोष नीती, अर्थसंकल्प, लेखा व लेखापरीक्षण इत्यादी. चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील घडामोडी आहेत. राज्यशास्त्र आपला रेग्युलर
राज्यशास्त्रातलं जे कंबाईनला विचारतात तेच राज्यशास्त्राचे सिलेबस आहे. आता बघा, सामान्य ज्ञानमध्ये काय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे सामान्य विज्ञानमध्ये सिलेबस आहे. अंकगणित आणि बघा इथं फक्त बौद्धिक चाचणी सांगितली, पण आपण बुद्धिमत्ता न समजता त्याच्यामध्ये अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक आणि विशेषतः टक्केवारी चॅप्टरवर आपण डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता बघा, बुद्धिमत्ता चाचणीवर काय आहे, उमेदवार किती लवकर, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला रेग्युलर आपण 3 महासंग्राम सिरीज घेतली, त्या प्रकारे बुद्धिमत्ताचा सिलेबस राहू शकतो. आता तुम्ही ते बघून घ्यावी. आता वाहन चालकसाठी आपण सिलेबस बघून घेऊ. आता वाहन चालक काय आहे, वाहन चालकसाठी मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25 आणि बौद्धिक चाचणी 25. शैक्षणिक आता बघा, याच्यामध्ये तोच सिलेबस आहे, 4 बौद्धिक सामान्य ज्ञानमध्ये तोच सिलेबस आहे. आता बघा, भूगोल आधुनिक भारताच्या विषयाचा सारखाच. आता ड्रायव्हर कम ऑपरेटरला बी तोच आहे सिलेबस, आता अगोदर तुम्हाला जो समजून सांगितला. आता बघा, आता गाडणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, गाडणी चालक व प्रयोगशाळा सहाय्यकसाठी बघा, मराठी 15 मार्काला, इंग्रजी 15 मार्काला, सामान्य ज्ञान 15 मार्काला, बौद्धिक चाचणी असे एकूण 60 प्रश्न 120 गुणांना काय राहील, 120 गुणांचा पेपर राहील. आणि 40 तांत्रिकशी संबंधित काय आहे, तांत्रिक विषयाशी संबंधित. आता बघा, तांत्रिक विषयाशी संबंधित 40 प्रश्न असतील. आता तांत्रिकमध्ये बघा, गाडणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यकला तांत्रिकमध्ये 60 गुणांकरांचा आपला स्पेशल हा सिलेबस, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. आता बौद्धिक चाचणी म्हणजे अंकगणित, बेरीज आणि बुद्धिमत्ता बी येऊ शकते. आता बघा, 40 गुणांकरता काय मग, खालील माहितीशी निगडीत उभारण्यानुसार जलशोधन केंद्रातील प्रक्रिया, ओरिएशन, थिएटर रचना, देखभाल, दुरुस्ती प्रक्रिया, क्लोरीन वापर, सिस्टीम डोस, फायदे, हँडलिंग ऑफ क्लोरीन आणि सिलेंडर्स, क्लोरिनेशन जबाबदारी, क्लोरिनेशनचे फायदे. आता हे मी काही वाचत नाही, PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे, ती तुम्ही बघून तुमचा सिलेबस डिकोड करू शकता. आता बघा, तांत्रिकचा आता पंप ऑपरेटरचं बी तसंच आहे, मराठी 15ला, इंग्रजी 15ला, बौद्धिक चाचणी 15ला आणि त्याच्यामध्ये 60 गुणांकरता राहील. म्हणजे एकूण किती, 120 गुण राहतील आणि 40 गुण म्हणजे 80 प्रश्न, 80 गुण कशाला राहतील, तांत्रिकला राहतील, म्हणजे 40 प्रश्न. त्याच्याशी निगडीत बघा, पंप ऑपरेटर आणि जोड, याच्या प्रत्येक प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळा तांत्रिक सिलेबस दिलेला आहे. आता बघा, पंप ऑपरेटरची भूमिका, जबाबदाऱ्या वगैरे हे सर्व दिलेलं आहे. आता पुढे जाऊ आपण, तारतंत्री आणि वायरमनसाठी प्रत्येक तांत्रिक म्हणजे कॉमन, तांत्रिक गटासाठी कॉमन सिलेबस नाही, पोस्ट वाईज सिलेबस आहे, त्याच्यामुळे आपण तो नीट बघावा, नाही तर आपण कॉमन समजणार. आता बघा, सामान्य बौद्धिक चाचणी 60 मार्काला, परत 40 गुणांचा खाली अभ्यासक्रम लागू होईल. आता त्याच्यामध्ये बघा, तांत्रिकसाठी विधेयक, नियम, एकत्रित धोरण. आता तुम्ही हवी टेलिग्राम चॅनलला आपले लिंक आहे, ती लिंक पाहून तुम्ही सिलेबस डिकोड करा. आता उद्यान परीक्षकला तसंच 60 प्रश्न, 50 आणि त्याच्याकरता परत 40 गुणांकरता उद्यान परीक्षेला स्वतंत्र अभ्यासक्रम दिलेला आहे, तो आपण बघून घ्या. बागायती शेती वगैरे, वनस्पती प्रजनन, मातीची सुपीकता, पोषण व्यवस्थापन आणि फ्लोरिकल्चर, लँडस्केपिंग, ट्री प्लांटेशन. इतर सहाय्यक ग्रंथपाल बघा, सहाय्यक ग्रंथपालसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान त्याचे, त्यांचा तांत्रिकचा सिलेबस वेगळा आहे. तांत्रिकच्या सिलेबसमध्ये महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967चा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सहाय्यक अनुदान, इमारत आणि साधन सामग्री मान्यता 1970 हा एक कायदा आहे. म्हणजे एकूण 40 गुणांकरता तुम्हाला तांत्रिकचा सिलेबस दिलेला आहे सहाय्यक ग्रंथपालसाठी. आता 40 म्हणजे 40 गुण आणि 40 प्रश्न आणि 80 गुण. आता बघा, वॉलमनसाठी बी तोच सिलेबस, 40 गुणांकरता 60 प्रश्न, तांत्रिक म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी. आता शिपाईसाठी बघा, शिपाईसाठी 25-25चा आहे. शिपाईसाठी काय आहे, 25, त्याच्यासाठी काही तांत्रिक वगैरे नाही, त्याच्यासाठी मराठी, इंग्रजी आपण सिलेबस सांगितला तसाच प्रकारे सिलेबस राहील. आता शिपाई पदाला बघा, मेन म्हणजे बौद्धिक चाचणीमध्ये बुद्धिमत्ता नसून फक्त बेरीज, वजाबाकी, अंकगणित आहे. बुद्धिमत्ता सिलेबस दिलेला नाही शिपाई पदासाठी. लक्षात ठेवावे, शिपाई पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान म्हणजे इतिहास, भूगोल ॲज इट इज सिलेबस आहे. फक्त याच्यात काय आहे, अंकगणित दिलेला आहे, बुद्धिमत्ता दिलेली नाही. आता फायरमन बी तेच, फायरमनचा बी 60 क्वेश्चन आहेत, 60 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15
आणि अग्निशामक शाखेच्या विषयाशी संबंधित 40 प्रश्न आहेत. असे एकूण 80 गुण आहेत. इथं 60 प्रश्न 120 गुण आहेत. त्याच्यामध्ये अग्निशामक शाखेविषयी संबंधित अभ्यासक्रम हा आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि आपण इतर विषयाशी संबंधित जसं गेला 6वी हे चॅप्टर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण अंकगणित श्रेणी हे पण चॅप्टर चाललेलं आहे. आणि महासंग्राम सिरीज TCS आपण 3 प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहे, त्या पण बघा. आणि आपण TCS साठी व्होकॅब्युलरी सिरीज, मराठी व्होकॅब्युलरी सिरीज चालू केलेली आहे. म्हणजे तुम्हाला TCS साठी मराठी व्होकॅब दुसरीकडे कुठली बघायची गरज नाही. ही सिरीज जर तुम्ही कंटिन्यू फॉलो केली तर आपल्याला मराठी व्होकॅबचे मार्क जाणार नाही. धन्यवाद. अशा प्रकारच्या माहिती मिळण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढील व्हिडिओत.